श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय कुंभ राशीच्या जातकांना जशी 7:30 सुरू आहे त्याच पद्धतीने शनी महाराज आता वक्री अवस्थेत येणार आहेत. तर शनी महाराजांची वक्री अवस्था तुमच्यासाठी कशी विशेष ठरू शकेल, किती दिवस ही वक्री अवस्था असणार आहे आणि शनी वक्री म्हणजे काय ही माहिती सुद्धा आपण आता घेणार आहोत. शनी वक्री झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कार्यांमध्ये विशेष महत्त्व द्यायचं आहे आणि ते कार्य संपन्न करायचे हेही समजून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. शनी ग्रह धनस्थानातनं गोचर करतायत. तुम्हाला सध्या स्थितीमध्ये शनींची 7:30 सुरू आहे. तुमची कुंभ रास आहे. मीन राशीतनं शनींचं धनस्थानातलं गोचर तुमच्यासाठी विशेष आहे. ते म्हणजे संघर्षातनं उत्तम चांगले फळ प्राप्त करून घेण्यासाठी. शनी ग्रह वक्री होणं म्हणजे काय? तर पृथ्वीपासून जेव्हा शनींना पाहिलं जातं, एकतर शनी ग्रह एका राशीतनं दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 2.5 वर्ष लावतात. अर्थात 30 महिने पूर्ण करावे लागतात त्यांना. त्यामुळे त्यांची गती जी आहे ती मंद आहे, संथ आहे. आता पृथ्वीपासून जेव्हा शनींना पाहिलं जातं, तेव्हा त्यांची गती अधिक मंद होऊ शकते आणि त्याचे परिणाम म्हणजे तो ग्रह थोडासा उलट्या गतीने चाललाय की काय हा आभास होणं. यालाच म्हणतात शनी ग्रह वक्री होणं. हा भास निर्माण होतो की आपण शनींना पाहतोय तर शनिग्रह उलट्या गतीने चालले. त्या गतीला वक्री अवस्था येणं असं म्हणतात. त्यांची गती जी आहे, जी संथ गती आहे, ती अगदी संथ होणं या सगळ्या प्रकाराला वक्री अवस्था असं म्हटलं जातं. शनी ग्रह धनस्थानात असले की तुम्हाला धनस्थानाचं फळ अधिकाधिक देतात. कुटुंबामध्ये कलह, मतभेद, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना समजून घेताना अडचणी निर्माण करून देणं हे फळ तुम्हाला निश्चित आत्ता मिळत आहे. प्रत्येकासोबत संवाद करताय, तुमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवताय, पण ते पोहोचलं जात नाहीये. ही कंप्लेंट्स तुमची आहे. तर हे का होत आहे? कारण शनी या ठिकाणी आहेत. आता 138 दिवस काय होईल? प्रत्येक नात्यातील प्रत्येक नातेवाईक व्यक्तीसोबत, तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा स्नेहभाव वृद्धिंगत करून देण्याचं फळ तुम्हाला मिळू शकतं, निश्चित मिळू शकतं. वक्री अवस्थेतील शनी ते करू शकतात. तुमचं एखादं मत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचंय, ते योग्य पद्धतीने तुम्ही पोहोचवू शकणार आहात. हे चांगलं फळ मिळू शकतं. कुटुंबामध्ये एखादी आनंददायी वार्ता घडू शकते. हेही चांगलं फळ शनी देऊ शकतात. शनी ग्रह तुम्हाला आता गुंतवणुकी करण्यास शिकवतील. मी शिकवतील असा शब्द वापरलेला आहे, कारण तुम्ही गुंतवणुकी करत असता, विविध ठिकाणी गुंतवणुकी करत असता, अनेक लोकांना तुमचा पैसा, वेळ या सगळ्या गोष्टी देत असता, कारण देण्याची वृत्ती तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात असते. पण आता तुम्ही जे काही देणार आहात, जी काही तुम्ही दुसऱ्याला देण्याची वृत्ती जागृत करून देण्याचं कार्य शनी ग्रह आता उत्तम करतील. म्हणून तुम्ही आता विशेष ठिकाणी गुंतवणुकी करू शकणार आहात असा सल्ला दिला. त्याचबरोबर सांपत्तिक स्थितीमध्ये सुधारणा, वाढ व्हावी, कुठे योग्य गुंतवणूक करावी याचं ज्ञान सुद्धा प्राप्त करून देण्यासाठी शनींचं हे गोचर उत्तम असेल. धनस्थानातील शनी प्रत्येक स्थानावरती दृष्टी दिल्यामुळे विशिष्ट फळ तुम्हाला देतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 3, 7 आणि 10 या त्यांच्या दृष्ट्या आहेत. दृष्ट्यात्मक फळांमध्ये वाढ करून देण्याचं कार्य वक्री अवस्थेतील शनी निश्चित करत असतात. शनींचं कार्य काय? तर संयमता, कठोरता, त्याचबरोबर चिकित्सक बुद्धी प्राप्त करून देण्याचं कार्य शनिग्रह करत असतो. न्यायप्रिय शनिग्रह आहे, त्यामुळे तुम्हाला न्यायदानाचं कार्य, ज्ञानदानाचं कार्य सुद्धा करून देण्याचं कार्य करतो. म्हणून जो या क्षेत्रामध्ये काम करतो, न्यायाधीश आहात, वकील आहात, जज आहात, तर तुमच्यासाठी आता शनिग्रहांचं फळ चांगलं मिळू शकतं. त्याचबरोबर तुमच्याकडनं उत्तम कार्य शनिग्रह करून घेतील या 138 दिवसात. 27 जुलै ते 11 डिसेंबर हा तो कालावधी असणार आहे तुम्हाला चांगलं कार्य करण्यासाठी. त्याचबरोबर संघर्षमय प्रवास जीवनामध्ये सुरुवात करून देण्याची कार्याची स्थिती सुद्धा या दरम्यान दिसते. शनी ग्रहांची तृतीय दृष्टी जी पत्रिकेतील 4th स्थानावर येणार आहे. 4थं घर कशाचं आहे? 4थं घर हे सर्व प्रकारच्या महत्वाकांक्षा जागृत करून देणार आहे. 4थं घर तुम्हाला उत्साहवर्धन करतं, इच्छापूर्ती करून देत असतं. आणि या स्थानावरती जेव्हा शनिग्रह तृतीय दृष्टीने बघतात, तर तृतीय दृष्टी ही शनिग्रहांची विशेष असते, चांगली असते. या स्थानावरती जेव्हा दृष्टी येते त्यावेळी तुम्ही महत्वाकांक्षी बनता. मला हे करायचं, मी करून दाखवू शकतो, मला जमणार आहे, माझं स्वप्न मीच पूर्ण करणार आहे, हा आत्मविश्वास तुम्हाला आता मिळेल. आणि त्यासाठी तुमची धडपड होणार आहे. कुठेतरी जाऊ देत, उद्या करूयात, काय फरक पडतो हा विचार होता तो आता बदलेल. त्यामुळे प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तींना मी सांगेल
की तुमच्या राशीप्रमाणे आपण आता ॲनालिसिस करतोय. तुमची जन्मपत्रिका तपासलीत, त्यामध्ये शनींची स्थिती बघितलीत, तर तुम्हाला यातलं अधिकाधिक कसं फळ मिळू शकतं हे आपण समजून घेऊ शकतो. त्यासाठी खाली माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. त्यावरती संपर्क साधू शकता. पण शनींचं हे चतुर्थातील दृष्टात्मक फळ तुम्हाला काय देणार आहे, तर महत्वाकांक्षी वृत्ती जागृत करून देणं, मातृसुखाबाबतीमध्ये थोडासा मतभेदाचा, संघर्षाचा कालावधी देऊ शकतो. ज्यांना आई आहे, ज्यांच्या जीवनामध्ये मातृसुख अजूनही आहे, त्यांना मी प्रथमतः सांगेल, आईला जपायचं आहे. तिच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. त्यांना काय हवंय, काय नकोय, या गोष्टींचा तुम्हाला जास्त वेध घ्यायचा आहे. म्हणजे त्यांना सुख प्राप्त कसं करून देता येईल, त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करून देता येईल, याचा एक विशेष प्रवास तुम्हाला करायचा आहे परिश्रमाचा, तो तुम्हाला सांगितला. त्याचबरोबर ज्यांना वास्तू वाहन खरेदी करायचं त्या दरम्यान या 138 दिवसांमध्ये त्या कार्याला थोडीशी संथगती येऊ शकते. ते कार्य विलंबतेने होऊ शकतं, म्हणून जास्तीत जास्त कष्ट करायचे, जास्तीत प्रयत्न करायचे आहेत. पत्रिकेतील सप्तम दृष्टीने शनी ग्रह अष्टमाला बघणार आहे. अष्टम स्थान हे 8वं घर जे आहे ते त्रिक भाव आहे, अशुभ भाव आहे, परंतु या ठिकाणी एक शुभ फळ पण पाहिलं जातं. अष्टम स्थानामध्ये प्रलंबित कामं पूर्ण करून देण्याची ताकद असते. अष्टम स्थानामध्ये जे कार्य होऊ शकत नाही, ते कार्य पूर्ण करून देण्यासाठी अष्टम स्थानाचा अभ्यास पहिला केला जातो, की हे होईल का? म्हणजेच ज्यांच्या खूप वर्षांपासून कोर्ट केसेसमध्ये, लिटिगेशनमध्ये एखादी प्रॉपर्टी अडकलेली आहे आणि अनेक वाद चालू आहेत त्या प्रॉपर्टी संदर्भामध्ये, अनेक कोर्ट केसमध्ये अनेक वर्षापासून तुम्ही ते काम करताय. आता ते काम मार्गी लागू शकतं. या 138 दिवसांमध्ये त्याच्यावरती जास्त काम झालं पाहिजे. त्या गोष्टींमध्ये तुम्ही विशेष फोकस करून काम केलं पाहिजे. हा सल्ला कोर्टाची कामे मार्गी लावून देण्यासाठी, कोर्टासंदर्भात तुम्ही काम करताय, तुम्ही कोर्टात कामं करताय, तर तुमच्या सगळ्यांसाठी उत्तम कालावधी असेल. लाभप्राप्तीचे शुभ संकेत येतील. एखादा नवीन प्रोजेक्ट हाती लागू शकतो. जो एखाद्या MNC कंपनीमध्ये काम करणारा विभाग आहे, कार्य करणारी जी मंडळी आहेत, स्त्री-पुरुष वर्ग, त्यांना प्रामुख्याने सांगेल, नवीन प्रोजेक्ट तुमच्या हाती लागू शकतात, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. नवीन जॉब सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. हे सुद्धा चांगलं फळ शनिग्रह देतील आणि त्याचबरोबर तुमचा उत्साहवर्धन करतील, संघर्ष करण्यासाठी तुम्हाला तयार करतील. संयमी वृत्ती जागृत करून देतील आणि तुमचा चांगला प्रवास सुरुवात होईल. शनिग्रहांची दशमदृष्टी लाभस्थानावर येणार आहे. लाभस्थान हे आर्थिक आवक पाहिली जाते. लाभस्थानावरनं प्रमोशन पाहिलं जातं. लाभस्थानावरनं बढती बदली हे सुद्धा पाहिलं जातं. जो विभाग सेवाभावी कार्य करतोय, अर्थात वैद्यकीय क्षेत्रामध्ये कर्मचारी वर्ग आहे किंवा पोलीस, अग्निशामक दल या क्षेत्रात काम करतोय, राजकीय क्षेत्रात काम करतोय, अशा वर्गांना नक्कीच चांगली फळे मिळू शकतात. तुमचं कार्य उत्तम होऊ शकतं. प्रसिद्धीचे आणि चांगले नामांकनाचे योग या दरम्यान घडतील. जीवनाचा प्रवास सुखकर करून देण्यासाठी हा कालावधी असेल. 138 दिवस खूप कष्ट घडतायत आत्ता सध्या स्थितीमध्ये जीवनामध्ये. कष्टमय प्रवास जीवनाचा सुरू आहे. आता इथे कुठेतरी शांत, राहत मिळणं आपण म्हणू, तर तो प्रकार आता सध्या सुरू होऊ शकतो या 138 दिवसांमध्ये 27 जुलै ते 11 डिसेंबरपर्यंत. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे काही तुम्ही उत्पन्नाचा स्रोत प्राप्त करून घेतलेला आहे, निर्माण केलेला आहे, कार्य करता आहात, त्याच्यामधनं तुम्हाला लाभप्राप्तीचे सुंदर असे योग घडून येऊ शकतात. म्हणून हा 138 दिवसांचा कालावधी तुम्हाला समजून सांगता आला, की तुम्हाला किती उत्तम असणार आहे. बघा, शनिग्रह ज्या ठिकाणी आहे तिथलं फळ देणार आहे, दृष्टात्मक फळे देणार आहेत, तर शनिग्रहांची उपासना करणं सुद्धा आवश्यक आहे. तुम्ही 7:30 जात आहे, निश्चित तुम्ही उपासना करत असणार आहात, शनी मंदिरात जात असणार आहात, शनिदेवांचं दर्शन घेत असणार आहात. त्याचबरोबर शनिग्रहांच्या मंदिरात जाऊन गोड पदार्थाचं वाटप करणं, गोरगरिबांना अन्नदान करणं, या सगळ्या गोष्टी निश्चित तुम्ही करत असणार आहात, कारण 7:30 तुम्ही गेले काही वर्ष जात आहात. त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त या 138 दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी सातत्याने घडतायत की नाही याच्यावर काम करायचं आहे. असं म्हणण्याचं कारण म्हणजे तुमच्याकडनं थोडासा टाळाटाळपणा किंवा आजचं उद्या करूयात, आज नाही जमलं उपासना करायला, उद्या करूयात, असं पण घडतंय. म्हणून प्रत्येकाला सांगेल की या दरम्यान तुमची उपासना नित्यनेमाने करा. 138 दिवस रोज करा, म्हणजे चांगली फळं तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळतील. त्याचे लाभ प्राप्त करून घेता येईल म्हणून सांगितलं.
त्यामुळे शनी महाराजांचा जप करायचा आहे, शनींचं नामस्मरण करायचं आहे, शनी चालीसा पठण करायचं आहे, विशेष तुमच्यासाठी असणार आहे. आणि त्याचबरोबर दररोज मारुती स्तोत्र पठण करायचं आहे. अष्टमस्थानाचं चांगलं फळ मिळवायचं आहे. मी करू शकतो, मला ते जमणार आहे, हा उत्साहवर्धन करून घ्यायचा आहे. मारुती स्तोत्र तुमच्यासाठी खूपच श्रेष्ठ ठरू शकेल, म्हणून मारुती स्तोत्राची सेवा सांगितली. शम शनेश्वराय नमः या बीजमंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आज आपण समजून घेतलं कुंभ राशीच्या जातकांना संपूर्ण 138 दिवस शनींची कृपा कशी प्राप्त करून घेता येईल, वक्री अवस्थेतील शनी काय फळ देतील हे समजून घेता आलं. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीला घेऊन किंवा राशीफळाला घेऊन, वास्तू संदर्भातील व्हिडिओजला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.